आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. बाउन्सर्सनी पोलिसांची वर्दी घालून प्रवाशांना लुटल्याची घटना समोर. 3 महिलांसह 7 अटकेत. आरोपी सांगली, मिरज, कोल्हापूरमधील. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वर्धनगड हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ पोलिसांची वर्दी घालून वाहन चालकांना अडवून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री 11:15 वाजता पर्दाफाश केला. या कारवाईत 3 महिलांसह 7 जणांना अटक केली आहे. यामध्ये 2 4-चाकी वाहने, 8 मोबाईल व रोख रक्कम असा 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे हे सर्वजण बाउन्सर्स म्हणून काम करत होते. यामध्ये विकास दत्तात्रय शिंदे वय 24 राहणार दत्त वसाहत, नागाव रस्ता, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. वैभव पांडुरंग पवार वय 33, राहुल सुनील पाटील वय 28, दोघेही राहणार हिंद विजय कॉलनी, इनाम धामणी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. केतन बाबासाहेब महाजन वय 33 राहणार शामराव नगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रियंका रणदीप नाईक वय 32 राहणार दत्त पॉलिटेक्निकल कॉलेज मागे, दत्तनगर, शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. प्रियंका संजय भोरे वय 35 राहणार तानाजी चौक, मंगळवार पेठ, मिरज. अरुणा दयानंद आवळे वय 41 राहणार महात्मा ज्योतिबा फुले कॉलनी, वैरण बाजार, म्हैसाळवेस, मिरज अशी अटक केल्यांची नावे आहेत. ऋषिकेश बाबासो शिरतोडे आणि सूरज लवकुमार शिरतोडे हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. त्यांना अडवून रात्रीचे कुठे फिरताय असे विचारत त्यांच्याकडून 500 रुपये उकळल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वर्धनगड हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ काही जणांनी बॅरिकेडिंग लावून पोलिसांचा वेश परिधान केला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून पैसे उकळले जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना पोलिसांनी तत्काळ मिळाली. घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई केली. आपल्याकडं पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्धनगड या ठिकाणी हायवेवरती पुसेगाव पोलिसांना अशी माहिती प्राप्त झाली की या ठिकाणी नकली पोलीस असावेत कदाचित, आणि त्यांनी नाकाबंदी लावलेली आहे आणि त्या नाकाबंदीच्या आधारे ते नागरिकांना त्यांची तिथं लूटमार करत आहेत, त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. हा जो काही संशयास्पद जी काही माहिती प्राप्त झाली ती त्याच्यावरती पुसेगावचे इन्चार्ज श्री पुणे आणि यांच्या टीमने तात्काळ तिथं धाव घेतली. SDPO श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं पोहोचल्या असता त्यांच्या असं लक्षात आलं की खरोखर हे सातारा पोलीस नसून इतर कुठल्याही विभागाचेही पोलीस नाही आहेत, आणि यांना पाहतच त्याच्यातले 3 लोक जे आहेत ते पळून जाण्याच्या तयारीत दिसले, पळायला लागले. त्यातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचे व्हॉट्सअप चेक करण्यात आले, त्यांचं त्या ठिकाणीच त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली. आणि त्या अंती असं निदर्शनास आलं की सांगली कोल्हापूरचे राहणारे हे सगळे जे आहेत मंडळी, हे आरोपी, या सगळ्यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली, खाकी पॅन्ट नवीन शिवून घेतलेले, त्याच्या पावत्या देखील आपल्याला सापडल्या. काळ्या रंगाचे शूज जे पोलीस अंमलदार घालतात, खाकी रंगाचे शूज, ब्राऊन कलरचे शूज जे अधिकारी घालतात. प्रत्येकाने आपापला रोल जो आहे तो रोल प्रीडिफाईंड ठेवलेला होता. आणि हे सगळं असताना सांगली पोलीसची कॅप एक ती त्यांनी वापरात घेतली होती, जेणेकरून पोलीस असावा असं खात्रीशीररित्या लोकांना वाटावं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता वारी ही पालखी आणि पालखीची वारी ही आता सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. अशावेळी या सगळ्या भागामध्ये नवीन लोक जे दर्शनासाठी जात आहेत, नवीन वाहनं जी दर्शनासाठी जात आहेत, त्याच्यामध्ये वारकरी आहेत, भाविक आहेत, या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणावरनं जात असताना त्यांना अडवून, कारण जुनी जी लोकं असतात जी स्थानिक आहेत यांना कल्पना असते कोण पोलीस असतात, कुठे नाकाबंदी असते, कधी असते, तर याची कल्पना असते, ओळखत असतात एकमेकांना. तर आता नवीन वर्दळ वाढल्यामुळं त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं हा प्रकार ही सगळी जी आरोपी मंडळी आहेत ही सगळी त्या ठिकाणी करत होती. यांच्यावरती एका तक्रारदाराची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. 2 वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत.
आणि यांनी अजून कुठे कुठे असा प्रकार केला आहे याच्याबद्दलची अधिक माहिती घेत आहोत. सखोल चौकशी आणि तपास याच्यामध्ये चालू आहे. सर, याच्यात आपण सद्यस्थितीमध्ये जी तक्रार आपल्याला प्राप्त आहे, ज्या माणसाकडून ही खंडणी उकळण्यात आलेली आहे त्याच्याकडून त्यांनी कारवाई करण्याच्या नावाखाली 500 रुपये घेतले आहेत. परंतु यामध्ये अधिक सखोल तपासांती आपण खात्रीशीररित्या सांगू शकतो की असे किती लोकांची लूटमार आणि फसवणूक आणि खंडणी उकळण्याचा प्रकार या लोकांनी केला आहे हे आपल्याला चौकशी अंतर्गत. माझं नागरिकांना आव्हान आहे की तो या पोलीस अंती काढून घेणे, गाडीवरती कारवाई करण्याची भीती दाखवून पावती करायचं दाखवून पैसे उकळणे किंवा हातचालाकी करणे किंवा अगदी आपण जेव्हा दर्शनाला जातो त्यावेळी आपल्या घरी घरफोडी करणे, त्यानंतर चोऱ्या करणे, तर या सगळ्या प्रकारच्या घटना ज्या आहेत या ज्यावेळी गर्दी होते, कॉम्प्लिकेशन्स होतात, ज्यावेळी एका ठिकाणी खूप संख्येमध्ये लोक येतात त्यावेळी ते घडण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की सतर्क राहा, जागरूक राहा. जे लोक गावात आहेत त्यांनी गावातल्या आपल्या इतर गावकऱ्यांच्या घरांची अधूनमधून का होईना चाचपणी करा. गावात नवीन कोण व्यक्ती दिसतोय, टू व्हीलरवरती कोण फिरत आहेत किंवा संशयास्पद लोक कोणी आहेत का, तर याचीसुद्धा खात्री करा. गावातल्या पोलीस पाटलांनी या सगळ्यांना विश्वासात घ्या आणि कमीत कमी अशा घटना कशा घडतील याकडं आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करून निश्चित लक्ष द्या.